सातपूर शहर भीमजन्मोत्सव समितीच्या वतीने रमजान ईद साजरी। सातपूर शहरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद सण साजरा केला जातो। त्यानिमित्ताने रमजान ईद मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते। रमजान ईदमध्ये 30 दिवस मुस्लिम बांधव हे उपवास करतात। त्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहकडे प्रार्थना करतात। रमजान ईद निमित्त शीरखुर्मा, बिर्याणी अशी मेजवानी असून त्याचा आनंद सर्व मुस्लिम बांधव घेतात। अशाच प्रकारे सातपूर शहरातील रजविया मस्जिद येथे रमजान ईद सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। ईद निमित्त सातपूर शहरातील रजविया मस्जिद येथे सकाळी नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद दिसून येत होता। यात सातपूर शहर भीमजन्मोत्सवाच्या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। तसेच सामाजिक सलोखा सातपूर शहरात अबाधित राहून गुण्यागोविंदाने सण साजरा व्हावा याचीच प्रचिती म्हणून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषणभाईजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव, सातपूर शहर भीमजन्मोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या। अरे तकदीर, अल्लाहू अकबर। मला या मुस्लिम बांधवांचा सार्थ अभिमान आहे की महाराष्ट्राची भाषा करणार नाही, परंतु ज्या आमच्या इलाख्यामध्ये शिवजयंती, आंबेडकर जयंती, नवरात्र, गणपती उत्सव, मोहरम असे सण जरी असतात, हिंदू मुस्लिम या भानगडीत आम्ही न पडता हा माझा सण आहे, हा माझा उत्सव आहे, ही माझी परंपरा आहे असं समजून हे लोक कधी कोणत्या जाती धर्माचा अपमान करणार नाही। स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना आपला धर्म अवलंबून राहण्यासाठी, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, बंधुता, प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी जे जे हे कृत्य करतात ते आम्हाला अभिमान वाटतो। म्हणून इथं सर्व धर्म समभावाची भूमिका आम्ही घेऊ। आपण बघताय की आम्ही साराबादन आमची 40 वर्षाची लोंढे परिवाराने सुरू केलेली परंपरा आहे। 40 वर्षापासून आम्ही सर्व या बांधवांचा, मौलाना सईद सर्वांचा, फारुखभाई आणि त्यांच्या ट्रस्टीचा सन्मान करत असतो आणि ते काय आम्हाला कमी करीत नाही। आम्हाला बाहेर मांडव टाकण्यापासून, पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर शीरखुर्मा करण्यापासून हा भाईचारा आम्ही निर्माण केला। हे भाईचारा निर्माण करण्यासाठी ह्या संस्कार आहेत, ह्या परंपरा आहेत। कालच यात्रा संपली आणि आज सर्व बघा आपण आणि ठराविक लोक आहेत हे हा राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि असेच ही ईद ही प्रत्येकाच्या प्रत्येक दिवशी त्यांच्या आयुष्यात येऊ, सुखी समृद्धीचं राज्य हे नमाज पडतात। याचा अर्थ असा आहे की ते स्वतःच्या परिवारासाठी पडत नाही, ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागतात, दुआ मागतात की हे आमचं भलं होण्या अगोदर यांचं भलं होतं। आणि अशा ह्या पवित्र रमजान हा सोपा नाही, अतिशय तपश्चर्या करतात, उपवास करतात। ते उपवास यासाठी करतात की तुम्हाला मला समृद्धी मिळावी, जे भुकेला असेल त्याला अन्न मिळावं, त्याला सहारा मिळावा, आबादी निर्माण व्हावी, जातीय सलोखा निवडतो, संविधानाचं पालन, यासाठी ह्या ईदीचं महत्त्व आम्हाला लहानपणापासून जाणवते। ही परंपरा अखंडित चालू राहो। तमाम सर्व स्वाभिमानी जनतेला, स्वाभिमानी माणसांना, विशेषतः सर्व जनतेला नव्हे, मौलाना साहेब त्यांचे ट्रस्टी हे जे वर्षानुवर्ष 40-45 वर्ष कामकाज करते त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। ईद मुबारक म्हणतो आणि परत अपेक्षा करतो अशीच ही यंत्रणा, अशीच भाईचारा, असेच बंधुभाव, गावाचं गाव प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आपल्याला निर्माण करायचा आहे। यासाठी तुमचं आणि माझं सर्वांचं योगदान असंच राहो अशी अल्लाह तालाच्या चरणी प्रार्थना करतो। पवित्र रमजान ईद प्रसंगी माझ्या लोंढे परिवाराकडनं व महाराष्ट्र PL ग्रुप महाराष्ट्र राज्य कडनं तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात या ईद निमित्त भरभराटी येवो, सुख समृद्धी राहो आणि आनंदी राहो ही अपेक्षा। सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही सातपूरचा इतिहास आहे,
सर्व धर्म समभाव या नीतीने, या भावनेने आम्ही सर्व सण उत्सव साजरे करत असतो. आज या रमजान निमित्त आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व इतर हजर असलेले आमचे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि मीडियावाले यांना मी ईदच्या शुभेच्छा देतो. या प्रसंगी आमचे प्रकाशजी लोंढे आणि सलीम मामा शेख, निलेशजी बंदोरे, अरुण काळे, भेवनानजी काळे आणि प्रकाश निगळजी आणि इतर सर्व खूप नावं घेण्यासारखे आहे. खूप मोठी लिस्ट आहे. आमचे दिनकरांना सिरखलाक असतील, भूषण लोंढे असतील, नाना लोंढे असतील, या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. अशीच बंधुभाव, अशीच एकात्मा या सातपूरच्या इतिहासामध्ये जी कायम आहे ती पुढं सदिच्छा त्याप्रमाणे कायम राहील हीच ईश्वरचरणी आम्ही शुभेच्छा प्रार्थना करतो. आणि आपण या सर्वांनी या एकतेचं दर्शन दिलं आहे, सतत कायम राहो हीच आपल्याकडून अपेक्षा. जय हिंद, जय भारत.